नमस्कार, नागरिक शास्त्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण मानाजीनगर या भागामध्ये आहोत। माझ्या मागच्या बाजूला बघू शकता आपण ग्रीनलँड सोसायटी आहे, त्याच्या शेजारीच या ठिकाणी जाधवर कॉलेज आहे। बघू शकता आपण इथं ड्रेनेज गेले कित्येक दिवसापासून हे असंच पाणी वाहतंय। 8 ते 10 दिवस झालं हे पाणी अशाच प्रकारे वाहतंय। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। हे जे पाणी आहे हे या बाजूला म्हणजे साधारणपणे अर्धा किलोमीटर हे पाणी गेलेलं आहे। या बाजूला सगळा उतार आहे। मानाजीनगर भागामध्ये हजारो नागरिक राहतात, अनेक सोसायट्या आहेत, अनेक शिक्षण संस्था आहेत, याच भागामध्ये मेडिकल कॉलेज देखील आहे। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे। महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात येते 2 वेळा काम करण्यात आले, परंतु अजून देखील हे जे चेंबरचं जे काम आहे ते झालेलं नाहीये। लहान मुलांना याच घाण पाण्यातून जावं लागतंय। परिसरामध्ये अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे। इथं तुम्ही बघू शकता 10वी 12वीच्या आता परीक्षा सुरू आहेत आणि या शाळेच्या समोरच पाणी या ठिकाणी वाहतंय। गेले महिना झालं, 1 महिना ह्याच्यामुळे वाहतूक कोंडी होती आणि लोकांना जीव मुठीत घेऊन चालावं लागते। कठोरात कठोर इथे कारवाई झाली पाहिजे, उपाययोजना चांगल्या केल्या पाहिजेत। आणि हे जे चाललेलं आहे, एक जण तिकडे खांदते, एक जण इकडे खांदते, ह्याच्यातून काहीतरी वेगळेच निष्पन्न होते। ह्याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष चाललेलं आहे। इथं योग्य ती कारवाई व्हावी आणि हे सुरळीत मार्गी लागावे ही आमची इच्छा है। मेरे सामने की बात है, बच्चे साहब आए थे, सब फोटो ये वो सब थोड़ा बहुत कुछ करा और फिर चले गए। पहले भी आए थे उसके, वो इधर से कुछ भी इधर काम करा, इधर का सोल्यूशन हो गया तो इधर से पानी चालू हो गया। और ये सब पानी इतना गंदा है कि इतनी गंदी बात आती कि आदमी को उल्टी आ जावे और दूसरा आदमी गिर रहे कितने रोज केलं होतं हे दुसऱ्यांदा झालेलं आहे आणि 6-7 दिवस झाले आज कोणीच पाहायला तयार नाही। तुम्ही कुठे राहिलात? मी इथंच राहिला आहे। नगरसेवकांना काही तक्रार वगैरे? नाही का नगरसेवकांना तक्रार कोणी केली असेल तर माहित नाही, पण त्यांनी आता लक्ष द्यायला पाहिजे नगरसेवकांनी। कारण हे त्यांनी बुजवलं, पण ते दुसरं आणखी निघालं, हे बंद केलं, ते निघालं आणखी, त्याला यालाही 6-7 दिवस झाले। असं आहे। किती दिवस झाले हे पाणी वाहतंय? 7-8 दिवस झाले। 7-8 दिवस झाले कायम लोक पडून राहिले गाडीवरून, आणि लोक गाडीवरून पडून राहिले आणि खांड वास येऊन राहिला। हे ड्रेनेजचं पाणी आहे सगळं। घंटा पर आके खुद यहाँ खड़ा रहे, उसकी सुगंध देखे तो जरा उनको मालूम गिरे। हम तो यही बोलेंगे। नक्कीच आपण बघू शकतो हे जे एवढं घाण पाणी आहे आणि या पाण्यामुळे नुसतं आरोग्याचाच प्रश्न नाही, तर या ठिकाणी हे जे पाणी वाहतंय त्यामुळे कित्येक अपघात झालेत, कित्येक नागरिकांच्या अपघातामुळे त्यांचं नुकसान देखील। लहान लहान मुलं या ठिकाणावरून शाळेत जात असतात, एखाद्या लहान मुलाचा अपघात झाला तर याला जबाबदार कोण? याला उत्तर देणार कोण? पुणे महानगरपालिकेमध्ये गाव गेले आणि गावाची ही अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे। प्रशासनाचं मात्र या ठिकाणी अक्षम्य असं दुर्लक्ष होताना दिसतंय। अतिशय भयानक अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। 8 दिवसापासून हे पाणी वाहतंय, महानगरपालिकेचं लक्ष नाहीये, त्यांना चेंबरचा पॉईंट सापडत नाहीये। हे पाणी एवढं मोठ्या प्रमाणात वाहतंय, इथं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। लहान लहान मुले आपण बघू शकता, ही लहान मुले यांच्या आरोग्यावर किती मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे।